आपला टॉमी पहिलवान म्हणत होतो, अरे मी एक गाणं म्हणून दाखवू का? त्याला म्हणलं म्हण ना भाऊ. तो काय कोणचं गाणं म्हणतो पहा आता. अरे त्याला म्हणलं अरे मराठीमध्ये म्हण म्हणलं. अरे असं कोणत्या भाषेत म्हणतोय म्हणलं, हिंदीमध्ये तरी म्हणलं. तो म्हणला भाऊ तुला ऐकायचं असलं ऐक, नाही तर निघ बरं तू इथून लवकर. या टॉम्याला म्हणलं अरे तो गाणं चालू राहून दे म्हणलं, मी गायांचं चारा पाणी करतो म्हणलं. तर सूरज दादा खूप तापलेले होते आज तर खूप ऊन लागत होतं. 4-4:30 वाजले तरी पण म्हणलं जाऊन दे म्हणलं, कधी का ऊन लागलं तरी आपल्याला गायांचं चारा पाणी करणं थोडं तर राहणार आहे, करावं तर लागणारच. तर गायांना म्हणलं भाऊ अरे तुम्हाला आज नाही का नवी रेसिपी आणलाय भाऊ. तर गायांना आणला होतं भाऊ कटाळ वगैरे तोडू म्हणलं. मग काय तोडलं काटा, सगळ्या गायांना तोडून टाकून दिलं होतं. म्हणलं चला आता गायांना दिलंय टाकून, येऊ म्हणलं कुठंतरी फिरून आता. मग काय निघलो होतो. मग घेतलं 2-4 जणांना, मग आलो होतो व्यायाम वगैरे करण्यासाठी. गावाकडे काय जिम वगैरे लावायची गरज नसते भावांनो, नाही का. इकडं गायांना चारा वैरण करता करताच निम्मा जिम होऊन जाती. मग काय थोडंफार राहिलेली असती ती, मग काय थोडीफार राहिलेली इकडे पूर्ण करून टाकतो. मग काय निघलो होतो.